शनाया आणि मी नुसते बोलायला लागलो तरी इन्सिक्युअर व्हायला लागला. हो ना. का एवढं पॉझिटिव्ह झालं असेल ते पण माझ्या बाबतीत. बरं माझं लग्न झालंय मी खुश आहे. मला काय इंटरेस्ट असेल बाबा शनायाला पटवण्यात. हे सगळं ना त्याच्या समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. अगं हो पण ही लाईफस्टाईल नाही ना असू शकत कोणाची. म्हणजे प्रेमात पडायचं मग तोंडावर पडायचं. ऍज युजल. म्हणजे इथं पिंकी झाली मग शनाया झाली. आता बहुतेक तू आहेस जेनी. काय बोलताय तुम्ही? पण ना आपण जोक मारतोय खरं, नंतर हे ना सिरियस होत जाईल. मोठं होतं ते श्रेयस ना, म्हणजे त्याचा ना पॅटर्न आहे. आधी तो खूप पॉझिटिव्ह होतो आणि मग इमोशनल व्हायला लागतो आणि मग हर्ट होतो. ऍज युजुअल. बट यू सी नाव आता ना कुणी त्या शनायाजवळ गेलं काही बोलायला काही करायला की हा तिथे येऊन उभा राहणार आणि ऐकणार कान लावून काय चाललंय कोण काय बोलतंय. बघितलंस तू म्हणतेस त्याचा ट्रेलर बघितला मी आज. बट दिस इज अ ट्रेलर. पुढे ना खूप हे मोठं होणार आहे. बापरे. जेनी हे श्रेयसच्या बाबतीत सगळं सिरियस व्हायच्या आधीच आपण राधाच्या कानावर घालूया काय? एक नाही प्लीज असं नका करू. कारण कन्फर्म नाही ना, आपण डाऊट घेतोय ना त्याच्यावर. त्यांनी स्वतः एक्सेप्ट करू दे. तो बोलला ना असंच आहे की मग आपण बोलूयात. आता नको. बरोबर आहे. मग तोपर्यंत असं करतो अजून पॉझिटिव्ह करतो त्याला. अरे तुम्ही प्लीज असं काही करू नका. तुम्हाला माहितीये ना मग आपल्याला हँडल नाही करता येणार. ऍज युजुअल. ऍज युजुअल. काय आलं? तुम्ही आता हसत होता दोघ जण. मी आल्यानंतर अचानक थांबलात. काय झालंय काय सांगा ना मला. एक तुम्ही ना हे नेहमी करता. मी नसताना तुम्ही काहीतरी बोलत असता हसत असता आणि मी आल्यानंतर थांबता. तुम्ही माझ्याबद्दल बोलता का? नाही. आम्ही कोण होतो तुझ्या पाठीमागे काहीतरी बोलायला. वेळीच का मग असं काय करता? अगं आम्ही असेच हसत होतो. ते हे झालं. काय झालं? ते आता हे चालू आहे ना आपलं काय राधिका मसाल्याच्या जाहिरातीबद्दल आपण बोलतोय ना सतत. तर असंच ते बोलता बोलता अशी काहीतरी फालतू कॉन्सेप्ट आली का माझ्या डोक्यात. मी तिला ते ऐकवले आणि ती हसायला लागली. ही काय कॉन्सेप्ट खूप फालतू आहे. फालतू कॉन्सेप्ट होती. मग सांग ना मलाही हसायचंय. काय सांगू? ते काय कॉन्सेप्ट होती कशावरती तरी तुम्ही हसत होतात. ती अशी होती कॉन्सेप्ट की हे एक फॅमिली आहे. म्हणजे फॅमिली म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात. ओके. हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला विचारते की काय रे तू एवढा पॉझिटिव्ह का आहेस माझ्या बाबतीत. तर बॉयफ्रेंड म्हणतो पॉझिटिव्ह तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह व्हायला तू काय राधिका मसाले आहेस. किती फालतू. यात काय हसण्यासारखं आहे? मला नाही हसू आलं की तू असं. कॉफी हवी आहे ना? आणि दोघींसाठी पटकन कॉफी घेऊन येतो. मस्त स्ट्रॉंग एकदम कडक. हे असं याचं आता माहितीये मी याला बोलणार. बरोबर आतमध्ये निघून गेला. बालिश. तुम्ही नक्की कॉन्सेप्ट बद्दलच बोलत होतात ना? त्यांना साखर वगैरे मिळणार नाही. मी सांगून येते कुठे ठेवले. ऐक ना त्याला सापडेल. तू ऐक. असं नाही करायचं. तुम्हाला लग्न करायचं होतं ना मग माझ्याशी करायचं होतं ना. आपण दोघेही एकत्र राहिलो असतो. माझी शनू बेबी आणि सॅमी आय मीन सौमित्र दोघे भाऊ बहीण झाले असते. राधिकासारखी सून मिळाली असती मला. आणि कॅरीसारखा जावई त्याला तर ना बरोबर धडात शिकवलं असतं मी. पण तुम्ही असं का केलं? आम्ही नाही जाऊ. मी नाही बोलणार. कट्टी आहे तुमच्याशी. नाही म्हटलं नाही बोलणार. जा. नाही काय आता काही बोलू नका माझ्याशी. मी नाही बोलणार म्हटलं. नाही बोलणार म्हटलंय. अहो मी बोलतोय तुमच्याशी. काय एकटेच बडबडताय काय व्हिडिओ कॉल? नाही फोटो कुठे काय? हे बघा काहीच नाही. अय्या जावई बाबा तुम्ही केव्हा आलात? असं काय करते? आता आलो ना तुमच्या समोर. इथे बसून असं काय?
नाही अशी पद्धत असते ना म्हणून आपलं सहज विचारलं. हो हो. शनाया कुठे? काही काम आहे का? नाही काम नाही, मी म्हणलं तिला नेल पेंट्स असतात ना तिच्या शेड जरा संपत आल्या होत्या, सो मी तिच्यासाठी. थँक्यू जावई बापू, यू आर सो स्वीट जावई बापू. नाही हे तुमच्यासाठी नाहीये, तिच्यासाठी सरप्राईज आणलंय. सरप्राईज, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज जावई बापू. एक मिनिट, तुम्ही काय एवढं एक्साइट होते? तिच्यासाठी आणलंय सरप्राईज, नेल पेंटच्या शेड्स. अच्छा, छान आहे मस्त आहेत, खूप छान. बोलवता ना? शानूबाई, अरे गॅरी, तू आला घरी? घरी आलास? ओ, आता लक्षात आलं माझ्या. पण मी दिले होते पैसे सगळे, आता घर माझे. अरे पैशांचा कुठे विषय काढला मी? काय तू पण शनाया, मी काय पैशांचा विषय काढला काय उगीच काय? हा, आणि मी या घरी काही त्याच्यासाठी नाही आहेत काही. अरे काय शेवटी हे घर म्हणजे काय? हाऊस. नाही थांबा, तुमची हाऊस वेगळी, मी वेगळ्या. हाऊस म्हणजे घराबद्दल बोल. अगं घर म्हणजे प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी मध्ये काही अर्थ आहे का? आज माझी आहे, उद्या तुझी आहे, परवा माझी आहे. तुम्ही थांबता का जरा? मी बोलतोय ना काहीतरी. तर काय सांगत होतो मी? हा, तर हे घर, तर या घरामध्ये आपण काही पैशांसाठी थोडीच येतो. याच्यामधल्या आठवणी, त्या आठवणींचं मोल कुठे करणार ना? आठवणींचे त्या याच्यावर काय असतं ते हिंदोळ्यांवर ते सतत तुम्हाला आठवत राहतं ना, आणि तुम्ही परत खेचून, मग त्या आठवणींमुळे मी या घरी येतो. आणि मग मायाची आठवण येते आणि तू परत त्या घरी जातो. दर्द आहे, बहुत दर्द आहे. काय होतं तुम्हाला? डॉक्टरकडे जायचंय का? नाही, मला नाही काही होत आहे. तुमच्या बोलण्यात खूप दर्द आहे जावई बापू. अच्छा तसं. थँक्यू. हा, तुम्ही तरी माझ्या भावना समजून घेताय. अरे बच्चा, तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय मी. नीलपेंटच्या तुझ्याकडच्या शेड्स संपल्या असतील किंवा संपतीलच ना. म्हणजे आता हे बघ, मोठी नख तुझी, म्हणजे पायाची पण राहिली, हाताची पण, ते लागतच राहतं ना सतत. तर सगळ्या शेड्स, सगळ्या. सवज गॅरी, किती छान. माझ्याकडे पण सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय बोलतेस? काय सरप्राईज आहे? आलेच, दाखवूया तुला. हात आहे काय सरप्राईज? कोणाला सांगणार नाही ना काय सरप्राईज आहे? अहो नाही, मलाच माहिती नाही, मी कोणाला सांगणार? तिला पण सांगू नका मी सांगितलं म्हणून. हा, नाही. तिने मला सांगितलं ना की मी तुम्हाला सांगते. तुझ्याकडे पाहिल्यावर तुझ्या बाबतीत नेमकं काय वाटतं तेच कळत नाहीये. मला माहिती आहे तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येणं अशक्यच आहे. माझ्यासारखा मुलगा तुला आवडणार नाही याची कल्पनाही आहे. पण काय करू, तुझ्याबद्दलच्या भावना नाकारू तर शकत नाही ना. एवढं सगळं माहिती असूनही तुझ्या बाबतीत एवढा पॉझिटिव्ह का होतोय तेच कळत नाहीये मला. तुझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना टाळताही येत नाहीयेत आणि कोणाला सांगताही येत नाहीये. कधी कधी तर वाटतं की तुलाच सगळं सांगून टाकावं. सांगायचंच जर असेल तर उद्याच का, आज का नाही? मी तर म्हणतो आत्ताच सांगायला हवं. हा बोल शने. हाय केड्या, कुठे आहेस तू? मी माझ्या घरीच आहे यार. बोल ना, फोन कशाला केला? अरे मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे मी आणि गॅरी परत यावं असं तुला खरंच वाटतं का रे? अरे हे काय विचारणं झालं का यार? खरंच वाटतं म्हणून तर बोलतो ना. पण अगदी मनापासून वाटतं? अगं मी खरं सांगू का, फक्त या बाबतीत मी खोटं बोलणार नाही, बाकी सगळ्या बाबतीत बोलेन. खरंच खूप मनापासून वाटतं ग तुम्ही एकत्र यावं म्हणून. आता तो शो सुरू होणार आहे ना त्या बिंदू राणीचा, तिला ना मी फोन करून हाच प्रश्न विचारणार आहे पहिल्यांदा. कोणता प्रश्न? माझ्या मित्राचं लग्न जर मला वाचवायचं असेल तर मी काय करू शकतो? पण ते बिंदू राणीला विचारण्याची काय गरज? त्याचं उत्तर तुला मीच देऊ शकते. हा मग सांग ना. अरे ती छचू आहे ना, छचू माया, हा गॅरी आहे ना, सतत तिच्याच घरी पडीक असतो रे. म्हणजे घरी आला ना जरी तरी त्याला परत तिच्याकडेच जायचं असतं. आणि आज तर तुला माहितीये का, आमचं नातं आधीसारखं व्हावं ना म्हणून मी त्याला सरप्राईज देणार होते. पण काय करणार, मी त्याच तयारीत असताना हा आला आणि आल्या आल्या जायचीच घाई करायला लागला. आता सांग, आता या सिच्युएशन मध्ये मी कसं वर्क करायचं सांग तूच. शनया, हा केड्या आहे ना,
तू काळजी करू नको. तू तुझे प्रयत्न सुरू ठेव. मायाचं काय करायचं ना ते मी बघतो. थँक्यू किड्या, थँक्यू सो मच. तुझ्यासारखा मित्रांना सगळ्यांना मिळायला पाहिजे. अगं मी कायमच मित्रांना मदत करतो ग. मी मित्रांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. पण तू यार विसरले आपल्याला. तू त्या सौमित्राला भाव देते. अरे काय करणार आता, तो माझ्या बॉसचा नवरा आहे ना, जरा भाव द्यावा लागतो त्याला. बरं ते जाऊ दे. एक लक्षात ठेव खेड्या, यारो का यार तूच आहे बरं का. ए शनया क्या बात है. तूने तो मेरा दिन बना दिया यार. आता रात आहे पण बात आहे. आता बघ हा केड्या काय करतो ते. गुड बॉय. यारी कुठे आहेस तू? हा ये ना इथे प्लीज. आलो 1 मिनिट. हा पटकन ये. काय ग? तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तू हे बघ. सॉरी ते आपलं प्री एंगेजमेंट फोटोशूट. हा उलटा आहे. सॉरी हा. हे बघ. अरे वा. काय झालं? हा काय नाही बघतोय. आय एम शुअर मला असं झालं होतं ना, तसंच तुला झालं असणार. मला ही फोटोज बघून ना सडन गश ऑफ मेमरीज आल्या. काय झालं? सडन गश ऑफ मेमरीज. हा ते भावना उचंबळून आल्या. एवढं काहीच नाही झालं, आठवण आली फक्त. हा मलाही तसं झालं. हे काय हो फारच सुंदर फोटोज आपले. फोटोज किती छान आहेत ना. हे अजूनही किती फ्रेश वाटतायत. हो किती खुश होतो आपण तेव्हा. आणि नंतर काय लग्न झालं. मी इतके भांडलो की काय विचारू नको. आणि आता तर आपण मनाने पण वेगळे झालोय असं वाटायला लागलंय मला. पण या फोटोज मध्ये आपण मेड फॉर इच अदर दिसतोय नाही का? हो. काय रे असं ब्लँक एक्सप्रेशनने का बघतोय फोटोज? नाही कुठं काय, मी बघतोय की हे काय छान आहे. किती सुंदर फोटो. हे बघ हा झोपाळ्यावरचं. तर जाऊ दे, तुला नसेल बघायचं तर ठेवून देते आम्ही. नाही असं तसे किती वाजले? माझ्याकडे जायची वेळ झाली. जाऊ दे. ए बच्चा तू पण ना. मी आता छान तू फोटोज दाखवलेस म्हणून बघतोय की नाही. किती छान सरप्राईज आहे. आणि मायाचा विषय कुठून आला? मी मायाचा विषय काढला तरी का? विषय काढला नसला तरी मनात तीच आहे ना. कमॉन बच्चा, असं काही नाहीये. माझ्या मनामध्ये कशाला कुणी असेल. आता तूच सांग बरं मला. मी असं मध्ये घरी येत असतो की नाही. तर असं मध्ये घरी कशाला येत असेल मी? असं वारंवार घरी यायचं काय कारण असेल सांग बरं. तुझा या घरावरचा हक्क तोच दाखवायला येतोच पुन्हा. तसं काही नाहीये बच्चा. असं काही नाहीये बच्चा. मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच मी असं येतो की नाही. राहू दे, माझ्या तोंडावर म्हणाला होतास 1 महिन्यात लग्न करतो मायाशी म्हणून. नाही राहू दे काही एक्सप्लेन करू नकोस मला. तू काहीतरी उगाच एक्सप्लेनेशन देशील त्यापेक्षा फोटो बघ. हा ड्रेस आठवतो तुला? किती नाटकी आहे हा आणि किती खोटारडाय. स्वतःचा फायदा सोडून हा कोणाचाच विचार करू शकत नाही. मी गुरुच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. आणि वी आर इन बॅडली लव्ह विथ इच अदर यु नो. करेक्ट. आणि या फोटोशूट मधून ना मला तेच पोर्ट्रे करायचंय की आम्ही कसे एकदम मेड फॉर इच अदर आहोत. परफेक्ट मॅच आहोत एकमेकांसाठी. परफेक्ट आहे. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके नाही मला सगळं कळतंय. पण काय आहे तुझं हे फोटो सेशन विषयी सगळं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का? येस ऑफकोर्स बोल ना. तुझ्या डोक्यात काही अजून कॉन्सेप्ट आहेत का? अरे ते कन्सेप्ट विषयी नाही. मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे गुरु आज इथे येणार होता? हो म्हणजे इनफॅक्ट तो यायला हवा होता बट आय डोंट नो. हा पण तो आता येणार नाही. म्हणजे? कारण तो शनयाकडे गेलाय ना. काय बोलतोयस ते कळतंय का? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तो आज शनयाकडे गेलाय तर त्याला तिथेच राहू दे. हॅव यू लॉस्ट इट? नाही म्हणजे मी ऐकून घेते तर काही बोलत सुटलायस का तू? नाही शांतो म्हणजे काय रागवू नकोस. हे बघ काय झालंय माहितीये का. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. कसं असतं की नवरा बायको असतात, त्यांच्यात छोटे मोठे वाद होतात, मग त्याच्यानंतर भांडणं पण होतात, पण पुन्हा ते एकत्र येतात. आणि गुरु आणि शनया नवरा बायकोच आहेत ना. तू कशाला त्यांच्यामध्ये येतेस उगाच? 1 मिनिट.
मी त्यांच्यामध्ये येत नाहीये, सध्या तू आमच्यामध्ये पडतोयस. आम्हा दोघांचं किती प्रेम एकमेकांवर माहितीये ना तुला, मग का बोलतोयस आमच्यामध्ये? जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. मला या विषयावर बोलायचं नाही. एक मिनिट नाही, मला तू म्हणते ते सगळं पटतंय, कळतंय, पण काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, हे सगळं तू एकटीच म्हणते. म्हणजे काय बोलायचंय तुला? बी क्लिअर. गुरुचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणायचंय का तुला? नाही, मला काय म्हणायचंय ते जर तुला समजून घ्यायचं असेल ना, तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. रिअली? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ? द्यावंच लागेल, तेव्हाच कळेल. काय आहे, प्रश्न साधा आहे की समजा मी तुला म्हटलं की मला SB कंपनीचा CEO बनव, तर बनवशील? वेड लागलाय का? हा, तुला CEO बनव मी? करेक्ट. मला नाही, म्हणजे मी आपलं उदाहरण दिलं. नाही, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेला एखादा माणूस आला, आणखी लायक माणूस आला, तर त्याला बनवशील का CEO? ऑफकोर्स नॉट. का? कारण मी जितकी गुरुच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, त्याहून कित्येक पटीने जास्त मी माझ्या कामाच्या आणि पोझिशनच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. गेटिंग इट? करेक्ट आहे. आणि गुरुचं पण हेच आहे. म्हणजे तुझ्या बाबतीत तो जे पॉझिटिव्ह आहे असं तुला वाटतंय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तो शनयासाठी पॉझिटिव्ह आहे. आता कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मला कळतंय की नाही हे महत्वाचं नाहीये. तू का पडतोयस आमच्यामध्ये? या आमच्या दोघांच्या पर्सनल गोष्टीत. यू जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. मला नाही बोलायचं याविषयी. हो, मी जाणारच आहे. म्हणजे सॉरी मी तुला दुखावलं असेल तर. पण काय माहितीये का, मी स्पष्ट वक्ता आहे. मला जे दिसतं, जे वाटतं ते मी स्पष्टपणे सांगतो, म्हणून मी सांगितलं. बाकी तू आणि तुमचं नशीब. गुड बाय. कदाचित तुझे फोटो बघतोय ना, म्हणून आठवण येते मला. बरं, कळत नाहीये तुला असं प्रत्यक्ष भेटून हे सांगावं की तुझे फोटो छान आलेत, की ठीक आहे आता प्रत्यक्ष तुला आता नाही भेटू शकत, ऍटलीस्ट फोन तर करू शकतो. ठीक आहे, जे काय आपल्यात मतभेद होते ते होते, संपले. आणि तुझे फोटो छान आलेत हे सांगण्यासाठी मला कोणाच्या परमिशनची गरज नाही. आवडेल तुला. अरे मग काय कमाल फोटो झाले ते. बरं, हा झोपाळ्यावरचं मला फार आवडतो. किती कमाल आलेत फोटोज. सिरियसली? हो, म्हणजे तुझा काय विश्वास नाही का माझ्या? इतके सुंदर आलेत ना, किती गोड दिसतेस तू. हेलो. हॅलो. हाँ भैया, बाद में फोन करना. गॅरी, बाकी सगळं मी सहन करेन ना, पण या फोटोज बाबतीत कोणी काही कमेंट केली ना तर मला सहन नाही होणार. ते मी जाम पॉझिटिव्ह या फोटोज बाबतीत. काय या फोटोज बद्दलच एवढी का पॉझिटिव्ह आहेस तू? कारण या फोटोज मध्ये मी जेवढी सुंदर दिसते ना, जेवढी हॅपी दिसते ना, तेवढी मी कधीच दिसले नाही. पण बच्चा, तू आहेस सुंदर म्हणूनच एवढी सुंदर दिसतेस का? काय त्याच्यामध्ये बघ ना, तू इथे दिसतेस सुंदर म्हणून तू आहेस, आय मीन आहेस सुंदर म्हणून तू दिसतेस सुंदर. तू तिथे दिसतेस हॅपी, म्हणजे तू होतेस हॅपी. तुझ्याबद्दल एवढं प्रेम आहे मला, म्हणून मी बोलतोय ना हे सगळं. मायाकडे का जातोस तू? त्या मायाचा विषय सोड ना, त्याचं टेन्शन घेऊच नकोस तू. ते आता काही दिवसांचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर बच्चा मी तुझ्याचकडे येणार आहे ना. सतत त्या मायाच्या नावाचा जॉब करत असतोस, जाणार तिच्याचकडे, तुम्हाला माहिती. अरे हात सोड. अरे एवढं काय झालं? नाही, रागवले नाही अरे मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुला जे काही प्रेमाचं नाटक करायचं ना, ते मायाकडे जाऊन करायचं, इकडे नाही करायचं. मला तरी कुठे तुझा हात धरायची हौस आहे. आता फक्त गरज आहे म्हणून तुझा हात धरतोय, कारण तुझ्याच हातांनी मला राधिका मसाले उद्ध्वस्त करायचे. त्यानंतर काय तुझे हेच हात तू माझ्याच समोर पसरणार आहेस.